जगण्याची कला विपश्यना साधना. अध्याय 1. अध्याय क्रमांक 1. शोध. आपणा सर्वांना शांत, समाधानी व सुसंवादी जीवन जगावेसे वाटते, कारण आपल्या आयुष्यात त्याचीच उणीव भासते. आपणा सर्वांना सुखी व समाधानी व्हावेसे वाटते व तसा तो आपला जन्मसिद्ध हक्कच आहे. तरी देखील बहुतांशी सुखप्राप्ती हे केवळ स्वप्नच ठरते. आयुष्यात आपल्याला असमाधान, प्रक्षुब्धता, चिडचिड, संताप, भेदभाव व दुःख यांचाच अनुभव येतो. कदाचित या क्षणी आपण या सर्वांपासून दूर असलो तरी याचा आपल्याला पूर्वानुभव असतो. निदान पुढील आयुष्यात केव्हा तरी या गोष्टींची व आपली गाठ पडणारच असते. नाही म्हटले तरी अखेरीस आपणा सर्वांना मरणाच्या यातनांशी तरी सामना करावाच लागणार असतो. आपले वैयक्तिक असमाधान, वैफल्य हे आपण आपल्यापुरते मर्यादित कधीच ठेवू शकत नाही. उलट आपण ते सर्वांना मुक्त हस्ते वाटतच सुटतो. दुःखी माणसाच्या भोवतालचे वातावरण प्रक्षुब्धतेने भारून जाते. त्याच्या सानिध्यात येणारा प्रत्येक माणूस त्याची शिकार बनतो. अशा प्रकारे वैयक्तिक ताण एकत्र होऊन त्यातून असमाधानी समाज तयार होतो. असमाधान ही माणसाच्या आयुष्यातील मूलभूत समस्या आहे. गंमत अशी आहे की आपल्याला पाहिजे असणाऱ्या घटना कधीच घडत नाहीत आणि नको असणाऱ्या घटना मात्र नेहमीच घडत असतात. असे का घडते याबाबत आपण संपूर्णतया अनभिज्ञ असतो, जसे आपण आपल्या आदी अंताबद्दल असतो. त्यामुळे आपण विलक्षण संभ्रमात पडतो. सुमारे 2500 वर्षापूर्वीची गोष्ट. उत्तर भारतातील एका माणसाने मानवाला दुःख का भोगावे लागते या समस्येची उकल करावयाचे ठरविले. वर्षानुवर्षे त्याने उग्र तप केले, विविध प्रयोग केले. शेवटी त्याला अंतर्विश्वात प्रवेश मिळाला. समस्येचे निखळ स्वरूप स्पष्ट झाले आणि सत्याचा शोध घेता आला. त्या आधारे तो स्वतः दुःखमुक्त झाला. मुक्तीचे हे अत्युच्च शिखर पादाक्रांत केल्यावर त्याच्या आयुष्यातील दुःख व विरोध संपला आणि त्याने उर्वरित आयुष्य इतरांना हा स्वानुभूत, स्वयंनिर्भर होण्याचा मार्ग दाखवण्यात घालवले. हाच माणूस नव्हे महामानव सिद्धार्थ गौतम, पुढे भगवान बुद्ध, अनंत आकाशा एवढे ज्ञान प्राप्त झालेला म्हणून ओळखला गेला. पण त्यांनी मात्र स्वतःला कधीच प्रेषित म्हणून घेतले नाही वा सर्वसामान्य माणसापेक्षा आपण कोणीतरी वेगळे आहोत असेही मानले नाही. इतर अनेक श्रेष्ठ गुरुजनांप्रमाणे ते इतिहासातील एक दैदिप्यमान व्यक्तिमत्व, दीपस्तंभ ठरले. जरी त्यांच्याबद्दल पुढे अनेक अद्भुत व आश्चर्यकारक कथा प्रसिद्ध झालेल्या असल्या तरी त्यांच्या समग्र कारकिर्दीचा आढावा घेतल्यास एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांनी आपल्याला कधीच प्रेषित किंवा देवदूत म्हणून घेतलेले नाही. त्यांच्यात जे काही विशेष गुण होते ते म्हणजे माणसातल्या अत्यंत सुप्त अशा विलक्षण गुणांचा त्यांनी स्वप्रयत्नाने केलेला पूर्ण विकास. म्हणूनच त्यांनी जे काही साध्य केले होते ते आपल्यासारख्या सामान्य माणसाला आपल्या आवाक्यातले आहे असे वाटते. कोणत्याही पंथाची, कोणत्याही तत्त्वज्ञानाची किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीवर श्रद्धा असणारी पद्धती भगवान बुद्धांनी शिकवली नाही. त्यांनी आपल्या शिकवणुकीस धर्म असे म्हटले. धर्म म्हणजे नियम. कुठल्याही विशेष तत्त्वप्रणालीच्या किंवा निरर्थक तर्काच्या प्रसारात बुद्धांना रस नव्हता, तर मानवाच्या वैश्विक समस्येवर व्यावहारिक व सर्वांसाठी लागू होणारा तोडगा त्यांना हवा होता व तो त्यांनी मिळवून आपणास दिला. ते म्हणत, दुःख म्हणजे काय व त्याचे संपूर्ण निर्मूलन कसे करायचे हे मी शिकवतो. दुःखमुक्तीशिवाय इतर कोणत्याही गोष्टीवर चर्चा करण्याचे सुद्धा त्यांनी नाकारले. आपली शिकवण म्हणजे आपण लावलेला शोध किंवा परमेश्वरी कृपेमुळे आपल्यासमोर प्रकट झालेले अद्भुत नव्हे, तर ते म्हणजे एक निखळ सहज सत्य आहे, वास्तविकता आहे की जी स्वप्रयत्नाने मिळवण्यात आपल्याला यश आले असे ते आग्रहाने सांगत. ह्या सत्यावर त्यांनी आपली मुक्तेदारी कधीच सांगितली नाही, तर आपल्या पूर्वीही या मार्गाचा अवलंब अनेकांनी केला आहे व पुढेही अनेक लोक या शिकवणुकीचा उपयोग करून मुक्ती प्राप्त करून घेतील असे ते म्हणत. अंतिम सत्यावर आपला वैयक्तिक अधिकार त्यांनी कधीच सांगितला नाही. लोकांची आपल्या शिकवणुकीवर किती श्रद्धा असली
किंवा आपली शिकवण कितीही तर्कसंगत असली तरीही याबद्दल त्यांनी कधीही आग्रह प्रतिपादन केले नाही किंवा आपला कोणताही विशेष अधिकार गाजवला नाही. याउलट जे स्वभावानुसार स्वानुभवावर किंवा आपल्या कसोटीवर उतरत नाही त्याबद्दल शंका घेण्यात त्यांनी कधीच वावगे मानले नाही. कोणत्याही गोष्टीच्या दिखाऊपणावर त्याबद्दलची मान्यता ठरवू नका असा त्यांचा आग्रह असे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सर्वसाधारण मताशी जुळणाऱ्या धर्मग्रंथात सांगितले आहेत म्हणून किंवा मान्यवर व्यक्तींनी सांगितले आहेत किंवा दुसरा कोणताही योग्य पर्याय दिसत नाही म्हणून पक्षपातीपणाने वरवर विश्वासार्ह व खऱ्या वाटणाऱ्या गोष्टी किंवा आपल्या गुरूंनी सांगितल्या म्हणून अशा कोणत्याही गोष्टींना मतांना अंधपणे स्वीकारण्यास योग्य ठरवू नका. त्याज्यही ठरवू नका असेच ते शिकवेत. प्रत्यक्ष अनुभवाने जेव्हा हे जाणाल की ही तत्त्वे अहितकारी, दोषयुक्त, सुज्ञ व्यक्तींनी त्याज्य ठरवलेली आणि जी अंगीकारल्यास दुःख आणि हानीच होते तेव्हा त्यांचा त्याग करावा. आणि प्रत्यक्ष अनुभवाने जेव्हा हे जाणलं की ही तत्त्वे हितकारी, दोषमुक्त, सुज्ञांनी प्रशंसनीय ठरवलेली आणि जी अंगीकारल्याने मंगल व कल्याणच होते तेव्हा त्यांचा स्वीकार करून आचरणात आणावीत असा त्यांचा आग्रह असे. स्वानुभवावर आधारलेले सत्य हे सर्वात श्रेष्ठ प्रमाण आहे. कोणतीही गोष्ट केवळ श्रद्धेवर अंगीकारू नका, तर ती गोष्ट तर्कसंगत, व्यवहार्य व फायदेशीर आहे का या निकषावर तपासून पहा. कोणतेही शिकवण फक्त स्वानुभवाच्या कसोटीवरच सत्य म्हणून स्वीकारावयास पाहिजे आणि मग ती सत्य म्हणून स्वीकारण्यास योग्य होते व आपल्या खऱ्या फायद्याची ठरते. जे ज्ञान आपल्या स्पष्ट अनुभवातून आले आहे तेच आपण इतरांना शिकवतो असे भगवान बुद्ध आग्रहाने सांगत असत आणि ते नेहमीच इतरांनाही स्वतःच्या अनुभूतीवर ज्ञान विकसित करून आत्मनिर्भर होण्यास मदत करीत. आपण आपले मार्गदर्शक बना असा त्यांचा सल्ला असे. ते म्हणत, प्रत्येकाने या विशाल जीवनसागरात स्वतःचे आपले आश्रयस्थान व्हावे व स्वतःच संरक्षक व्हावे. दुसरा कोणताही आपला त्राता नसतो. सत्य हीच तुमची भूमी, सत्य हाच तुमचा आसरा, दुसरा कोणताही आसरा होऊ शकत नाही. स्वानुभवावर पडताळून पाहिलेले सत्यधर्म, निसर्गाचे नियम हेच आपले खरे मार्गदर्शक व आपला आसरा होऊ शकतात. ह्याच आधारावर आपण जमिनीवर पाय पक्के रोवून जीवनात आपले संरक्षक होऊ शकतो. म्हणून बुद्धांनी आपल्या शिकवणुकीत सत्याच्या स्पष्ट स्वानुभवालाच फार मोठे महत्त्व दिले आहे. आपल्याला जो सत्याचा साक्षात्कार झाला तो इतरांना मार्गदर्शक व्हावा म्हणून त्यांनी शक्य तितक्या सोप्या व स्पष्ट शब्दात तो सांगितला. ते म्हणत, माझ्या शिकवणुकीत वरवरचा व गर्भित अर्थ असे वेगवेगळे प्रकार नाहीत. माझ्या शिकवणुकीत कोणतीही गोष्ट लपवलेली नाही. आपल्या खाजगीतील काही थोड्या लोकांसाठी वेगळी अशी शिकवण त्यांच्याकडे नव्हती. उलट अगदी स्पष्ट व जास्तीत जास्त लोकांना निसर्ग नियमांची माहिती व्हावी व त्या सर्वांना त्याचा फायदा घेता यावा अशी त्यांची इच्छा होती. आपल्या स्वतःभोवती कोणत्याही शिष्य संप्रदायाचे अगर व्यक्ती महात्म्याचे स्तोम निर्माण करण्यात त्यांना रस नव्हता. कोणत्याही शिकवणुकीपेक्षा ती शिकविणारा गौण आहे अशीच प्रथा त्यांनी पाडली होती. आपल्याला अंध उपासक मिळवण्यापेक्षा सर्वांसाठी त्यांच्याच प्रयत्नाने निर्माणाचे, मुक्तीचे दार कसे उघडे करता येईल हा बुद्धांच्या शिकवणुकीचा हेतू होता. त्यांच्याबद्दल प्रमाणापेक्षा जास्त आदरभावना दाखविणाऱ्या लोकांना ते म्हणत, तुम्हाला या नश्वर शरीराकडे बघून काय मिळणार? जे धर्माने वागतात ते मलाच बघतात व जे मला बघतात त्यांना धर्मच दिसतो. एखादा कितीही मोठा संत सत्पुरुष असला तरी त्या व्यक्तीवरील निष्ठा किंवा भक्ती आपल्याला मुक्ती मिळवून देण्यास कधीच पुरेशी पडणार नाही. सत्य स्वतःच्या स्पष्ट अनुभूतीवर उतरल्याखेरीज कोणीही निर्वाण अगर मुक्तीच्या मुक्कामावर पोहोचू शकत नाही. म्हणून सत्याचे वचन मुख्यतः शब्दात करताच येत नाही. कोणीही ते शब्दाने सांगू शकत नाही. सत्याला शब्द सांगण्याबद्दल आदर ठेवूनही असे सांगावेच वाटते की सत्याचा स्वतःच्या अनुभूतीवर स्वप्रयत्नाने पडताळा पाहणे हे श्रेष्ठ लोकांचा आदर करणे आहे.
आयुष्याच्या शेवटी जेव्हा लोक पराकोटीला जाऊन बुद्धांचा गौरव करीत तेव्हा ते म्हणत निर्वाण अवस्थेत पोचलेल्यांचा गौरव व सत्कार अशा प्रकारे करावायचा नसतो, तर त्यांनी दाखवलेल्या धर्ममार्गावर एक पाऊल पुढे टाकीत जे अंतिम लक्ष त्यांनी मिळवले ते मिळवणे हाच अशा व्यक्तीबद्दल दाखवलेला उच्चतम आदरभाव होय. बुद्धाने दिलेले शिकवण, त्यांनी दाखवलेला मार्ग हा सार्वजनिक आहे. तो प्रत्येक माणूस आचरणात आणू शकतो. त्यांनी या मार्गास आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे एकमेकांशी संबंधित अशा 8 अंगांनी तयार झालेला मार्ग असे म्हटले आहे. या मार्गाने जाणारा साधक हा अनिश्चित उच्च दर्जाचा साधू पुरुष होऊन आपली सर्व दुःखांतून मुक्तता करून घेतो, यात शंकाच नाही. म्हणूनच याला श्रेष्ठ मार्ग म्हटले आहे. सत्याचे खरे अंतरंग समजून घेण्याचा हा मार्ग आहे. सत्याच्या खऱ्या साक्षात्काराचा हा मार्ग आहे. आपल्या खऱ्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या परिस्थितीचे सम्यक म्हणजे योग्य ज्ञान आपल्याला झाले पाहिजे. वरवर भासणाऱ्या सत्याची ओळख आपण करून घेतली पाहिजे. ह्या भासमान सत्यापलीकडील खोलीत शिरायला शिकले पाहिजे. म्हणजेच सूक्ष्मतम सत्याचे आकलन ज्ञान आपण करून घेऊ शकू. अंतिम सत्याच्या अनुभूतीतून दुःखमुक्तीतून त्या पूर्ण सत्यापर्यंत पोहोचू शकू. मग आपण ह्या सत्यानुभूतीला निर्वाण, मुक्ती, मोक्ष असे कोणतेही नाव दिले तरी ते महत्त्वाचे नसून त्याचा प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा आहे. सत्याच्या स्पष्ट अनुभूतीचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाचे आपण स्वतःच केलेले निरीक्षण होय. आयुष्यभर मनाला आपण बहिर्मुखी होण्याचीच सवय लावली आहे. बाहेर घडणाऱ्या घडामोडींचाच आपण मागोवा घेत आलो आहोत. दुसरे लोक काय करतात ह्याबद्दलच आपण जास्त जागृत आहोत. क्वचितच आपण अंतर्मुख होऊन आत्मसंशोधनाचा प्रयत्न केला असेलच आणि म्हणूनच आपण आपल्यालाच अपरिचित अनोळखी राहिलो. हे अज्ञान किती घातक आहे व त्यामुळे आपण आपल्या प्रेरणेचे गुलाम होऊन बसलो आहोत याची जाणीवही आपल्याला नाही. सत्य समजण्यासाठी अंतर्मनातील अंधकाराला घालवून दिलेच पाहिजे, कारण हा अंधकारच आपल्याला सत्याच्या अनुभूतीपासून वंचित करतो. निसर्गाचे अस्तित्व समजावून घेण्यासाठी आपल्याला अंतर्दृष्टीने आपल्या स्वतःच्या स्वभावाचे ज्ञान करून घेतले पाहिजे. म्हणूनच गौतम बुद्धांनी दाखवलेला हा मार्ग आत्मनिरीक्षणाचा, स्वतःला शास्त्रीय पद्धतीने तपासण्याचा मार्ग आहे. ते म्हणत, आपल्या ह्या 3.5 हात उंचीच्या शरीरातच आकलनशक्ती असणारे मन आहे. यातच हे विश्व, त्याचा उदय व त्याचा अस्त व त्याला अस्तापलीकडे नेण्याचा मार्ग मी जाणला आहे. संपूर्ण विश्व ज्या निसर्ग नियमांवर चालते त्या सर्वांची अनुभूती आपल्याला ह्या शरीराच्या आतच घ्यावयाची आहे व अशी अनुभूती आपल्याला फक्त आपल्या शरीराच्या आतच होऊ शकते. हा मार्ग शुद्धीकरणाचा सुद्धा आहे. ह्यात आपण आपल्याबद्दलच्या सत्यांचा शोध केवळ निकामी बौद्धिक जिज्ञासा म्हणून करीत नाही, तर काही निश्चित उद्दिष्टांसाठी करतो. आपल्या निरीक्षणाने पहिल्यांदाच आपल्या पूर्वसंस्कारित पूर्वग्रहदूषित प्रतिक्रियांमुळे आपण आपली मानसिक दृष्टी कशी झाकळून टाकतो व त्यामुळे खऱ्या सत्यापासून वंचित होऊन आपणच दुःखी होतो याचीही जाणीव आपल्याला होऊ लागते. आपल्याला प्रक्षुब्ध, दुःखी करणारे व साचून राहिलेले ताणतणाव आपण ओळखू शकतो. त्यांचा नाश कसा करायचा हे शिकतो व आपले मन शुद्ध, शांत व आनंदी होते. हा मार्ग म्हणजे सातत्याने अभ्यास करण्याची पद्धती आहे. यात टप्प्याटप्प्याने प्रयत्न करणे फार महत्त्वाचे ठरते, परंतु प्रत्येक टप्प्यावर लाभ हा ताबडतोब जाणवतो. भविष्यात मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर आपल्याला लाभ मिळणार या अटकळीवर येथे आज प्रयत्न करण्यासाठी हा मार्ग स्वीकारण्याची जरुरी नाही. जो लाभ होणार आहे तो आत्ताच, येथे व स्वतःच्या वास्तवपूर्ण आणि स्पष्ट अनुभूतीवर उतरणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही शिकवणूक व्यवहारात उतरवण्यासाठी आहे. नुसती गौतम बुद्धांवर किंवा त्यांच्या शिकवणुकीवर श्रद्धा ठेवून अगर नुसत्या बौद्धिक स्तरावर हा मार्ग समजावून घेण्याने आपण दुःखमुक्ती मिळवू शकणार नाही.
ही शिकवण व्यवहारात आणण्यास आपल्याला जर प्रेरणादायी ठरली तरच वरील दोन्ही गोष्टींना किंमत आहे. भगवान बुद्धांची शिकवणूक व्यवहारात आणू शकलो तरच आपल्याला योग्य यश मिळू शकेल व आपले आयुष्य प्रगतीकडे वाटचाल करू शकेल. भगवान बुद्ध म्हणाले, ग्रंथांची नुसती घोकंपट्टी केली पण जर त्या गोष्टी व्यवहारात आणता आल्या नाहीत तर आपण निर्बुद्धच ठरणार. असा माणूस म्हणजे दुसऱ्यांच्या मालकीच्या गायी मोजणाऱ्या गुराख्याप्रमाणेच ठरणार. त्याला आयुष्यात सत्य दर्शनाचे बक्षीस कधीच मिळणे शक्य नाही. काही लोक ग्रंथाचे फक्त पारायण पाठ करीत असतात, परंतु त्याऐवजी जर धर्मजीवन जगतील व ह्या दाखवलेल्या मार्गाने पहिल्यापासून शेवटचे क्षण साधेपर्यंत निष्ठेने मार्गक्रमण करतील तरच त्यांना सत्यशोधकाला मिळणाऱ्या यशाचा लाभ याच आयुष्यात नक्कीच मिळेल, असे गौतम बुद्ध म्हणत असत. मार्ग समजावून घेऊन तो व्यवहारात उतरवला पाहिजे तर त्याचा उपयोग होईल, अन्यथा तो एक निरर्थक प्रपंचच ठरेल. बुद्धाची शिकवण अनुकरण्यास आपल्याला तथाकथित बौद्ध धर्मात जाण्याची गरज नाही. कोणत्याही प्रकारचे लेबल लावण्याची आवश्यकता नाही. जसे दुःख कोणताही भेदभाव करत नाही, सर्वांना ते सारखेच असते, तसे त्याच्या निवारण्याचा तोडगाही सर्वांसाठी सारखाच असला पाहिजे. हा मार्ग म्हणजे सर्वसंग परित्याग केलेल्यांसाठीच राखून ठेवलेला नाही. मात्र हे नक्की की या मार्गाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्रपणे आपल्या नेहमीच्या आयुष्यातून निवडक वेळ हा दिलाच पाहिजे. एकदा हा अभ्यास झाल्यावर ही शिकवणूक दैनंदिन जीवनात उतरवणे मोलाचे आहे. जे ह्या शिकवणुकीचा अभ्यास करण्यासाठी सर्वसंग परित्याग करतात त्यांना हा अभ्यास निरंतर व एकाग्रतेने व तीव्रतेने करता येतो आणि त्यामुळेच त्यांना या मार्गात लवकर प्रगती करण्याची संधी असते, एवढेच. परंतु जे संसाराच्या नैमित्तिक रहाटगाड्यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पेलत असतात त्यांना मात्र ह्या अभ्यासासाठी फारच थोडा वेळ उपलब्ध असतो. संसारी अगर संन्यासी दोघेही हा मार्ग स्वीकारून धर्म धारण करून व यथावकाश या मार्गात यश मिळवू शकतात. धर्माच्या केवळ आचरणामुळेच यश मिळते हा दुःखमुक्तीतून शांतीकडे नेणारा खराखुरा मार्ग असल्यामुळे या साधनेत आपली जसजशी प्रगती होते तसतसे आपले जीवन शांततामय सुसंवादी होत जाते. त्याचप्रमाणे समाजातील ताणतणाव कमी होऊन इतरांशी आपले संबंध शांततामय व सुसंवादी होऊ लागतात आणि समाज सुखी समाधानी करण्यास व त्याच्या कल्याणास व मंगलास आपला निर्णायक हातभार लागतो. हा मार्ग अवलंबण्यासाठी शुद्ध आणि सत्य धर्माचा अंगीकार फार आवश्यक आहे. या शिकवणुकीचे जीवनात तंतोतंत पालन करणे ही जीवन जगण्याची खरी जीवनकला आहे. प्रश्नोत्तरे. प्रश्न असा आहे की आपण गौतम बुद्धांचा नेहमी संदर्भ देत असता तेव्हा आपण बौद्धवाद तर शिकवत नाहीत ना? उत्तर आहे, मला कोणत्याही वादाशी कर्तव्य नाही. मी धर्माची शिकवण देतो. गौतम बुद्धांनीही हेच शिकवले आहे. त्यांनी कधीही कुठलाही वाद शिकवला नाही. त्यांनी कोणत्याही संप्रदायाची तत्त्वप्रणाली शिकवली नाही. त्यांनी असे काही शिकवले की ज्यामुळे सर्व थरातील लोकांचा फायदा व्हावा. त्यांनी जीवन जगण्याची कला शिकवली. अज्ञानात जगणे आणि अज्ञानात राहणे हे सर्वांसाठीच अहितकारक आहे. प्रज्ञेचा विकास हा सर्वांनाच लाभदायक आहे. म्हणूनच कोणीही या विधीचा अभ्यास करून लाभ घेऊ शकतो. ख्रिश्चन हा त्यामुळे चांगला ख्रिश्चन होईल. ज्यू हा एक चांगला ज्यू होईल. मुसलमान त्यामुळे एक चांगला मुसलमान होईल. हिंदू त्यामुळे एक चांगला हिंदू होईल. बौद्ध त्यामुळे एक चांगला बौद्ध होईल. प्रत्येकाने एक चांगला माणूस झाले पाहिजे. त्याशिवाय कोणीही चांगला ख्रिश्चन, चांगला ज्यू, चांगला मुसलमान, चांगला हिंदू किंवा चांगला बौद्ध होणार नाही. चांगला माणूस कसे व्हावयाचे हे सर्वांना महत्त्वाचे आहे. प्रश्न. आपण तर अनुबंधाबाबत बोलता. विधायक असले तरी हे प्रशिक्षण म्हणजे देखील मनाला एक प्रकारचे बंधन घालणेच नाही का? उत्तर आहे, नाही. ही तर मनाला मुक्त करण्याची प्रक्रिया आहे. मनावर काहीतरी लादण्यापेक्षा याने आपोआपच मनातील विकृत भावना नाहीशी होऊन त्यांची जागा सद्भावना व विधायकता घेते. नकारात्मकता लोप पावून शुद्ध मनाचा सहज स्वभाव असणारी सद्भावना
उचंबळून येते. प्रश्न आहे, काही कालावधीपर्यंत एक विशिष्ट आसन घालून बसायचे व लक्ष एका विवक्षित पद्धतीने नियंत्रित करायचे, हे एक प्रकारचे बंधनच नाही का? उत्तर, तुम्ही जर का एक खेळ किंवा यांत्रिक कर्मकांड म्हणून हा अभ्यास केलात तर ते बंधन आहे. आपणच आपल्या मनाला बंधन घालणे हा विपश्यनेचा पूर्णतया दुरुपयोग आहे. जर ह्याचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर त्यामुळे आपल्या स्वतःला सत्याचा प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो. या अनुभवावरून साहजिकच आकलनशक्तीचा विकास होऊन पूर्वीच्या बंधनातून आपण मुक्त होतो. प्रश्न, सगळ्या जगाला विसरणे आणि दिवसभर बसून ध्यान साधना करणे म्हणजे एक प्रकारचा स्वार्थीपणाच नाही का? उत्तर, केवळ ध्यान साधना करणे हेच उद्दिष्ट अंतिम ध्येय असते तर तसे झाले असते, पण हे तर केवळ एक साधन आहे. म्हणूनच हा स्वार्थीपणा नाही, ही एक मन सुदृढ करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा आपल्याला काही शारीरिक आजार असतो तेव्हा तो बरा करण्यासाठी आपण इस्पितळात जातो. आपण काही तिथे आयुष्यभर राहत नाही, फक्त आपले आरोग्य परत मिळवतो आणि मग त्या आरोग्याचा उपयोग आपल्या दैनंदिन व्यवहारात करतो. त्याप्रमाणे आपण ह्या ज्ञान शिबिरात आपले मानसिक आरोग्य परत मिळवण्यासाठी येतो आणि मग त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या व इतरांच्या भल्यासाठी करतो. प्रश्न, इतरांच्या दुःखांना सामोरे जाताना देखील आनंदी व शांत राहणे म्हणजेच मन संवेदना शून्य करणे असेच नाही का? उत्तर, दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल संवेदनाक्षम असणे म्हणजे आपण स्वतः दुःखी होणे नव्हे. या उलट आपण शांत व समतोल राहणे हेच श्रेयस्कर होय. अशा मनाच्या अवस्थेतच दुसऱ्याचे दुःख कमी करण्यासाठी झटता येते. आपण स्वतःच दुःखी झालो तर आपल्या भोवतालचे वातावरणही दुःखाने भारून जाते. या स्थितीत आपण दुसऱ्यांनाच काय पण स्वतःला देखील मदत करू शकत नाही. प्रश्न, आपण शांततामय जीवन का जगू शकत नाही? उत्तर, कारण शहाणपणा प्रज्ञेचा अभाव असतो म्हणून. प्रज्ञेशिवाय आयुष्य हे एक प्रक्षुब्ध व दुःखमय असे भ्रामक आयुष्य असते. आपल्यासाठी व इतरांसाठी सुख समतोल व आरोग्यशील जीवन जगणे ही आपली जबाबदारी आहे. असे आयुष्य जगण्यासाठी आपण आपल्या आत्मनिरीक्षणाच्या व सत्यनिरीक्षणाच्या क्षमतेचा उपयोग करून घेतला पाहिजे. प्रश्न, विपश्यना विधी शिकण्यासाठी 10 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरातच सामील होणे का आवश्यक आहे? उत्तर, आपण जर त्यापेक्षा जास्त दिवसांच्या प्रशिक्षणासाठी येऊ शकलात तर फारच बरे होईल, परंतु कमीत कमी ह्या ध्यानविधीची सर्वसाधारण कल्पना येण्यास 10 दिवस हा योग्य कालावधी आहे. प्रश्न, ह्या 10 दिवसांत साधकाला संस्थेच्या आवारातच का राहावे लागते? उत्तर, कारण इथे आपण स्वतःच्या मनावर शस्त्रक्रिया करत असतो. शस्त्रक्रिया संरक्षित केलेली असते. शस्त्रक्रिया तर हॉस्पिटलमध्येच करावी लागते. हॉस्पिटल हे इतर रोगजंतूंपासून सुरक्षित केलेले असते. बाहेरील कोणत्याही शक्तीच्या उपद्रवापासून एकदा प्रशिक्षण संपले की शस्त्रक्रिया पूर्ण झालेली असते. मग आपण जीवनाचा दैनंदिन सामना करण्यास सज्ज होतो. प्रश्न, ह्या ध्यानविधीने शारीरिक दुखणी बरी होतात का? होय, शारीरिक रोग बरे होतात हे खरे, पण ही बाब गौण आहे. मनावरील ताण दूर झाला की अनेक शारीरिक दुखणी आपोआपच बरी होतात. मन जर प्रक्षुब्ध असेल तर अनेक शारीरिक दुखणी वाढणारच. जेव्हा मन शांत व स्थिर होईल तेव्हा दुखणी पण दूर होतील. पण जर आपण आपले मन शुद्ध करण्याऐवजी शारीरिक दुखणी बरी करण्याच्या उद्दिष्टाने प्रशिक्षणात सामील झालात तर मात्र आपण दोन्ही फायद्यापासून वंचित राहता. मला असे आढळून आले आहे की जी माणसे केवळ शारीरिक आजार बरे करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणात सामील होतात त्यांचे सगळे लक्ष सर्व वेळ आपल्या शारीरिक व्याधींवरच केंद्रित होते. आज दुखणे आहे का? नाही. आज बरे नाही. आज सुधारणा नाही. संपूर्ण 10 दिवस हे अशा प्रकारे वाया घालवतात. प्रशिक्षणाचे उद्दिष्ट फक्त मनाची शुद्धता करणे हेच असेल तर अनेक व्याधी ध्यानाचा परिणाम म्हणूनच आपोआप नाहीशा होतात. प्रश्न,
आपल्या मते आयुष्याचे उद्दिष्ट तरी काय आहे? उत्तर: दुःखमुक्त होणे होय. दुःखमुक्त होणे हे आहे. मनाच्या खोलीत प्रवेश करून दुःखमुक्त होण्याची आश्चर्यकारक क्षमता माणसात आहे. त्या क्षमतेचा उपयोग न करणे म्हणजे मनुष्यजन्म वाया घालवणे. आपण त्या क्षमतेचा उपयोग आरोग्यपूर्ण व सुखी समाधानी आयुष्य घालवण्यासाठी आवश्यक करा. प्रश्न: आपण नकारात्मक विघातक भावनांच्या आधिपत्याखाली येणाऱ्या मनाविषयी सांगितलेत, पण प्रेमासारख्या विधायक भावनांच्या आधिपत्याखाली येणाऱ्या मनासंबंधी काय? उत्तर: आपण ज्याला विधायक म्हणता तो तर मनाचा मूळ स्वभावच आहे. सर्व पूर्वसंस्काराच्या पगड्यातून मनाची जेव्हा मुक्तता होते तेव्हा ते प्रेमाने भरून येते व आपल्याला खूप शांत, आनंददायक वाटते. आपण एकदा का नकारात्मकता बाजूला केली की फक्त विधायकता, शुद्धताच शिल्लक राहते. ह्याच शुद्धतेने संपूर्ण विश्व भरून जावो. नमो बुद्धाय. जय भीम.